नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. सध्या माडग्याळ ते अंकलगी दरम्यान मैशाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम गतीनं सुरू आहे. या कामाची पाहणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी केली. ज्या गतीनं काम सुरू आहे त्याबद्दल तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त करत जलसंपदा व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. जर पूर्व भागात मैशाळचे पाणी दाखल झालं पाहिजे यासाठी तुकाराम बाबा यांनी लढा उभारला. संघ ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी, जिल्हाधिकारी तहसील कार्यालयासमोर आंदोलने, मोर्चे, पाणी परिषदा घेत बाबांनी जनजागृती केली. तालुक्यातील मायथळपर्यंत दाखल झालेले मैशाळचे पाणी सायफन पद्धतीने माडग्याळ, वसपेट, गुड्डापूर, संख मार्गे अंकलगी तलावात जाऊ शकते. यासाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी सर्वप्रथम लढा उभारला. रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत अंकलगी येथील महादेव मंदिरात तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले. 9 जानेवारी रोजी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी अंकलगी इथं येत 6 महिन्यात काम सुरू करण्याची ग्वाही व लेखी दिले. 6 महिने उलटून गेले तरी प्रशासनाने शब्द न पाळल्याने माडग्याळहून अंकलगी तलावात 22 जुलैपर्यंत मैशाळचे पाणी न आल्यास 23 जुलैपासून संखासह जत पूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन तर करूच, मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा बाबांनी दिला होता. संख इथं 23 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले त्याच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. काम सुरू झाल्याचे पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचे पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, मोहन गायकवाड, तानाजी पाटील, श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, डॉक्टर रवी किरण मैत्री, महातेश स्वामी, सलीम अपरात, बसवराज बिराजदार, गग्गय्या स्वामी, महेश भोसले, चन्नप्पा औटी, नारायण कोरे, संजय हदीमणी, संतोष पाटील, अनिल उदगेरी, महेश सूर्यवंशी, उमराणी बिरान्ना कोहळे, कन्याकुमार हत्ताळी, प्रशांत भगरे, सचिन कुकडे, शिवलिंगप्पा तेली, काशीराया रेपगोंड यांच्यासह बागडे बाबा मानव मित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या हे काम गतीने सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. कामाबद्दल पाहणी करून तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त केले. काम पूर्ण होताच पाणी सोडा. बाबा, सध्या मायथळ ते अंकलगी दरम्यानचे बंदिस्त पाईपलाईनचे काम गतीनं सुरू आहे. अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप जत पूर्व भागात पावसाचा पत्ता नाही. भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सदरचे काम पूर्ण झाल्यास वसपेट, गुड्डापूर, आसंगी, जत, संख, अंकलगीसह सोन्याळ व उटगी दोड्डनाला प्रथम मध्यम प्रकल्पात पाणी सोडणं शक्य होणार आहे. या भागातील तलाव भरल्यास पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. सध्या प्रशासनाने युद्धपातळीवर काम हाती घेतलंय. त्याचे कौतुक करावे तितकं थोडं असल्याचं सांगत हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी काम पूर्ण करा व पाणी सोडून तलाव भरून द्या अशी आग्रही मागणी पत्रकारांशी बोलताना केली. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.